अक्षरात वास करणारी गुरुदेव शक्ती, अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेला माझा विठुराया आणि त्याच्या सोबतीला तितक्याच ताकदीनं, तितक्याच हिमतीनं आणि तितक्याच विश्वासानं उभी असलेली माझी माय रखमाई, राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि स्वराज्य संस्थापक शिवाजीराजे भोसले, स्वराज्य रक्षक संभाजी भोसले आणि बहुजन समाज चळवळीतील शाहू फुले आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, कर्मयोगी गाडगे महाराज आणि आजच्या या महिला दिनानिमित्त जमलेले व्यासपीठावरील माननीय, आदरणीय, लाडकं व्यक्तिमत्व असलेले आमचे बच्चूभाऊ कडू. बच्चूभाऊ हे अगदी सगळ्यांच्या डोळ्यातलं ताईत आहे. भाऊ, तुमचा पराभव झाला ना, कार्यकर्ते ढसाढसा रडले, कित्येक जण त्यांच्या पोटात अन्न गेलं नाही कित्येक दिवस, आणि आम्ही महिला आम्हाला असं वाटते ज्याप्रमाणे पोटच्या लेकराचं काहीतरी पराभव व्हावा आणि तो पोटात गोळा उठावा तसं काहीसं भाऊ त्यावेळी आम्हाला होत होतं. म्हणजे ते असं वाटतं काहीतरी आपलं हरवलं, एक प्रकारचा आपला आधार कोणी काढून घेतला, काहीतरी सुरक्षा कवच आपलं काढून घेतलं असं वाटत होतं. पण बच्चूभाऊ आम्ही आमच्याच मनात समजावत होतो की नाही, भाऊ आहे ना, सगळे चांगलं होते. असे आमचे लाडके भाऊ. आणि त्यानंतर व्यासपीठावरील आमच्या जवंजाळ मॅडम, आमचे पेठे सर आणि या सर्व उद्योजक महिला आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या महिला. महिला म्हटलं की खूप महानता असलेली असते आणि अशा महिलांना सर्वांना माझा मातृहृदयातून प्रेमपूर्वक, ममतापूर्वक नमस्कार. ही स्त्री कशी आहे, महिला कशी आहे? म म्हणजे महानता आहे, त्याच्यामध्ये खूप महानता आहे. आणि ही म्हणजे हिंमतवान आहे. कुठल्याही कुटुंबावर काही संकट आलं तर ती आपल्या घरच्या कर्त्या पुरुषाच्या पाठीशी असते. तिच्यात तेवढी खूप हिंमत दिली आहे. प्रसव वेदना फक्त देवाने स्त्रीला दिली आहे. आणि लावण्य म्हणजे ती सुंदर आहे. प्रत्येक स्त्री सुंदर आहे. काळी तुरीचा भेद नको. ती इतकी सुंदर आहे की तिच्यामध्ये काही ना काही गुण चांगला आहेच. 64 कला योगिनी ज्याला म्हणतात, त्या 64 योगिनीमधली एक एक कला तिच्या अंगी आहे. तुकोजी महाराज म्हणतात, एक तरी कला अंगी असू द्यावी. त्याप्रमाणे आमची महिला, प्रत्येक महिला सुंदर आहे. आणि तिने आपल्या रोज म्हणायचं सकाळी देवाला उठल्यानंतर, मी सुंदर आहे. आरशात बघून म्हणायचं बरं का, मी सुंदर आहे. डोळ्यावर चेहऱ्यावर पाय डागले तरी म्हणायचं मी सुंदर आहे. मुखात दात आहे ना, तोपर्यंत मी सुंदर आहे. आणि असंच रोज रोज म्हणत राहायचं, स्वतःला पॉझिटिव्ह ठेवत राहायचं. आता ही महिलेचं अस्तित्व कसं जाणवतं आपल्याला? या महिलेचं अस्तित्व कसं जाणवतं? दारातली रांगोळी सांगते ती आहे. काय सांगते दारातली रांगोळी? दारातली रांगोळी सांगते ती आहे. अंगणातली तुळस म्हणते ती आहे. देवघरातला दिवा म्हणतो ती आहे. हातातला कंकण म्हणते ती इथेच आहे. आणि पायातील नाद मधूर पैंजण म्हणतात ती इथेच कुठेतरी आहे. ती आहे म्हणून कृष्णाला राधाकृष्ण म्हणतात. ती आहे म्हणून शिवाला पार्वतीपती हरहर म्हणतात. आणि ती आहे म्हणून विठ्ठलाला रुक्मिणी विठ्ठल म्हणतात. ती आहे म्हणून सर्व काही आहे. ती आहे म्हणून पै पाहुण्याची खरी वर्दळ आहे. ती आहे म्हणून दसरा दिवाळी आहे. आणि ती आहे म्हणून घराला घरपण आहे. ती विश्वाची निर्माती आहे. तीच जर नसेल तरी विश्वाचं चक्र पूर्ण कोसळून जाईल. आणि अशा या स्त्रीला जी सर्व घराला घरपण देते, सर्व समाजाचं मानपान ठेवते, आल्या गेल्याचं करते, आणि त्या स्त्रीला समाज का नाकारतो? तिचा जेव्हा जन्म होते ना, तिला नकोशी नावाने आवाज देतात. पहिले मूल तर स्वीकारते, पहिली मुलगी समाज स्वीकारतो, पण दुसरी मुलगी झाली की लोकांना वाटते अरे कल्याणच झालं, आणि स्वतःला लोक पापी म्हणायला लागतात. पण आज स्त्री ती मागे आहे का? आज जर जिजाऊ नसती तर शिवबा घडले असते का? आणि शिवबा घडण्यासाठी जिजाऊ घडणं फार आवश्यक आहे. तर आपल्याला शिवबा घडण्यासाठी जिजाऊला सुद्धा तेवढंच पुढे आणायचं आहे. आणि जिजाऊ केव्हा घडेल? जिजाऊ घडण्यासाठी आपल्याला तिच्यावर म्हणा की शिवबावर म्हणा आपल्याला चांगले संस्कार करावे लागतील. आणि संस्कार केव्हा चांगले होईल? जेव्हा ती स्त्री कणखर असेल, ती स्त्री चांगलं मार्गदर्शन करणारी असेल, आपल्या मुलांना चांगला संस्कार देणारी असेल, तेव्हा पुढली पिढी ही चारित्र्य संपन्न बनेल.
व्यसनमुक्त जगणे, व्यभिचारमुक्त जगणे, कुणाला फसवू नका, तुम्ही कुठे फसू नका, सदा सावध सदा सुखी हा मंत्र जपा. आणि आपण जन्माला आलो तर ते कशासाठी आलो, तर त्या समाजासाठी आपल्याला काहीतरी आपलं ध्येय असावं, त्या जगण्याला सामाजिकतेची जाणीव असावी आणि याला म्हणतात चारित्र्य संपन्न. असं जर चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व प्रत्येकाचं असेल तर समाज हा निकोप जन्माला येईल, पुढली पिढी निकोप जन्माला येईल आणि हा विकोप टळून जाईल. विकोपाची पिढी पुढे तयार होणार नाही. आज आपण पाहतो आहे 15-15 तुकडे करून राहिले बाया, का करत आहे? हा कुठेतरी विकोपाला वाद चालला आहे, हे व्यसनाधीनता कुठेतरी आली आहे आणि यासाठी आपल्याला चारित्र्य संपन्न बनणं फार आवश्यक आहे. मला फार थोडकं बोलायला सांगितलं आहे, मी फार लांबते आहे. तर मला इथे ज्या आमच्या प्रीतीताई गाडगेंनी माझं नाव सुचवलं आणि आजच्या सत्राला मला मानकरी ठरवलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी मानते. आणि महिला आघाडीच्या अचलपूर जे आहे त्यांच्या आयोजकांचे मी अतिशय आभार मानते आणि मला 2 शब्द इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद.